रोहिताश हा झुंझुनू जिल्ह्यातला रहिवासी. तो तिकडे असलेल्या मा सेवा संस्थांच्या एका आश्रमात राहत होता. त्याला लहानपणापासूनच बोलताही येत नव्हतं आणि ऐकताही येत नव्हतं. 21 नोव्हेंबर 2024 रोजी गुरुवारी दुपारी त्याला बरं वाटेनासं झालं. त्याची तब्येत बिघडली. त्याला BDK हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान दुपारी 1च्या आसपास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि मग त्याचा मृतदेह हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला. पोस्टमॉर्टम पूर्वी इकडे जवळपास 2 तास त्याचा मृतदेह डीप फ्रीज मध्ये ठेवण्यात आला. नंतर पोलीस आले. पोलिसांनी पंचनामा केला आणि कायदेशीर बाबी पूर्ण केल्या. नंतर त्याचा मृतदेह मा सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवला. संध्याकाळी 5 वाजता त्याचा मृतदेह शववाहिनीतून स्मशानभूमीकडे नेण्यात आला. मात्र चितेवर ठेवण्यापूर्वी आणि मृत घोषित केल्याच्या तब्बल 4 तासांनंतर त्याच्या शरीराची हालचाल झाली आणि तो श्वास घेऊ लागला. तिकडे उपस्थित असलेली सगळीच मंडळी आश्चर्यचकित